नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये परत एकदा स्वागत आहे सर्वांचे. आज आपण पाहणार आहोत, आपण जे चपात्या बनवताना थोडंसं कणिक उरतं ना शेवटी, आणि त्या कणिकापासून मस्त असा झटपट होणारा अजवाईन नमकीन पराठा. तर ते बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे मी. हे थोडंसं पीठ उरलं होतं माझ्याकडून चपात्या बनवताना, तर त्याचंच म्हटलं एक मुलांसाठी मस्त पराठा बनवते, मुलंही खुश आणि कणिक उरणार पण नाही. त्यासाठी एक चपातीच्या आकाराचं मी इथं पीठ घेतलेलं आहे. त्याला छान लाटून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यावरती आता थोडंसं तूप टाकायचे आहे. तूप अवश्य टाकायचं आहे, तुपाने खूप छान लागतं हे, म्हणून तूप नक्की टाका. आणि त्यावरती थोडंसं लाल मिरच पावडर टाकायची आहे. छान हाताने पहिले तूप पसरून घ्यायचं, मगच त्यावरती लाल मिरच पावडर टाकायची आहे. थोडासा ओवा हातावरती कुस्करून घेतलेला आहे आणि तो आता टाकायचा आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण पहिलं पीठ मळताना सुद्धा टाकलेलं असतं ना, म्हणून मीठ थोडंसंच टाकलेलं आहे इथं, पाहू शकता. आणि आता हे हाताने छान पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं आपल्याला आता पीठ टाकायचं आहे आणि छान पिठाचा उंडा तयार करायचा आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मस्त कुठेही लिकेज राहिलं नाही पाहिजे असं छान हे बंद करून घ्यायचं आहे. आणि छान चपाती आपल्याला लाटण्यासाठी उंडा रेडी आहे. त्यावरती थोडंसं आता आपल्याला पीठ टाकायचं आहे. पीठ टाकल्याने छान चपाती लाटता येते नाही का, आणि म्हणून आता पाहू शकता छान गोल आकारात मी इथं चपाती लाटून घेणार आहे. पाहू शकता मस्त छान लाटून घ्यायची आहे. आता इकडं छान गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे मी. चपाती पूर्ण छान लाटून झालेली आहे. पाहू शकता तवा छान गरम झालेला आहे. मी इथं लोखंडी तव्यावरतीच बनवत आहे. पहिले भाकरी बनवून घेतल्यात म्हणून तवा असा दिसतोय. आणि पाहू शकता हाताने असं चपाती छान फिरवायची आहे, म्हणजे सगळीकडून छान भाजते चपाती. पाहू शकता आता आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघू शकता छान कलर पण आलाय आणि मस्त भाजलेली पण आहे. आणि छान असं आलटी-पलटी करून चपाती छान भाजून घ्यायची आहे. त्यावरती थोडंसं आता आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाने खूप छान टेस्ट लागते ना, म्हणून तूप लावत आहे मी. तुमच्याकडे तूप नसेल किंवा लावायचं नसेल तर तेल लावलं तरी चालते, आणि खूप छान लागतो हा अजवाईन नमक पराठा. पाहू शकता छान तूप लावत आहे मी. मुलं हे आवडीने खातात. जसं की टोमॅटो सॉस किंवा चहासोबत हे खूप छान लागतं. सकाळच्या नाश्त्यासाठी चहासोबतसुद्धा खाऊ शकतो आपण. मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा हे कधीही बेस्टच आहे. हे पौष्टिक आहे तेवढंच. त्यासाठी एकदा नक्की बनवून पहा आणि चहासोबत नक्की एन्जॉय करा. पाहू शकता छान भाजून झालेले आहे आपला पराठा. आता छान रोल केलेला आहे, कारण मी हे चहासोबत खाणार आहे. त्यासाठी इकडे मी चहा बनवत आहे. पाहू शकता मस्त चहा, काय मस्त चहा शिजत आहे. चहा शिजला की लगेच आता मी घेणार आहे चहा आणि पराठा खाण्यासाठी. तुम्ही हा पराठा चहासोबत किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. पाहू शकता चहा तयार आहे. मस्त आता चहासोबत आपण एन्जॉय करूयात. पावसामध्ये मस्त चहा आणि हा अजवाईन पराठा नक्की एकदा ट्राय करा. बघू शकता मुलंही खुश, आणि टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्ही. टोमॅटो केचपसोबत मुलं आवडीने खातील, आणि एक नवीन काहीतरी वेगळं बनवले असा मुलांना फीलसुद्धा येतो. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.